नमस्कार, आपण पाहत आहात आयर्विन टाइम्स. सांगली जिल्हा परिषदेत सत्तेचा पेच अधिकच गुंतागुंतीचा होत चाललाय. कोणत्याही पक्षाला स्पष्ट बहुमत नाही आणि आता भाजपला रोखण्यासाठी काँग्रेस, दोन्ही राष्ट्रवादी आणि दोन्ही शिवसेना एकत्र येणार का? चला पाहूया संपूर्ण राजकीय गणित. सांगली जिल्हा परिषद निवडणुकीत कोणत्याही पक्षाला स्पष्ट बहुमत मिळालेलं नाही. सर्वाधिक 18 जागा राष्ट्रवादी काँग्रेस, शरद पवार गट यांना मिळाल्या आहेत. भाजपला 16 जागा मिळाल्या आहेत. काँग्रेसकडे 11 जागा, शिवसेना ठाकरे गटकडे 1 जागा. सध्या शरद पवार गट, काँग्रेस आणि ठाकरे गट मिळून 30 जागांचं गणित तयार होत आहे. दुसरीकडे भाजपकडे जनसुराज्य आणि रयत क्रांती पक्षांच्या प्रत्येकी एका जागेसह एकूण 18 जागा आहेत. आता सगळ्यांचं लक्ष लागले आहे 2 गटांकडे. राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट, शिवसेना एकनाथ शिंदे गट. अजित पवार गट अध्यक्षपदासाठी आग्रही असल्याची चर्चा आहे आणि ते महाविकास आघाडीसोबत जाण्यास उत्सुक असल्याचे संकेत आहेत. तर शिवसेना शिंदे गटाचे नेते शंभूराज देसाई यांनी सातारा आणि सांगलीत भाजपला वगळून सत्ता स्थापनेचे सूतोवाच केले आहे. शिवसेनेचे आमदार सुहास बाबर यांनी 2 दिवसांत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेऊन अंतिम निर्णय होणार असल्याचे सांगितले आहे. दुसरीकडे जयंत पाटील यांनीही पुण्यात दिलेल्या वक्तव्यातून पर्यायी आघाडीचे संकेत दिले आहेत. गेल्या काही दिवसांत विविध पक्षांच्या नेत्यांच्या गोपनीय बैठका सुरू आहेत. अध्यक्ष, उपाध्यक्ष आणि विषय समिती सभापती पदांवर प्राथमिक चर्चा झाल्याचंही समजते. साताऱ्यातील फॉर्म्युला सांगलीत लागू होणार का, हा आता मोठा प्रश्न आहे. इकडे मात्र भाजपही शांत बसलेला नाही. महायुतीचे घटक पक्ष असलेल्या शिंदे गट आणि अजित पवार गटाशी चर्चा सुरू आहे. पालकमंत्री चंद्रकांत पाटील आज जिल्हा दौऱ्यावर येणार असून ते प्रमुख पदाधिकाऱ्यांसोबत बैठक घेणार असल्याची माहिती आहे. आणखी एक महत्त्वाची बाब म्हणजे जिल्हा परिषद अध्यक्ष आणि उपाध्यक्ष निवडीबाबत अद्याप शासनाकडून अधिकृत आदेश आलेले नाहीत. मात्र पुढील 2 दिवसांत आदेश येण्याची शक्यता आहे. त्यानंतर सत्ता स्थापनेच्या हालचालींना वेग येईल. सांगली जिल्हा परिषदेत सत्ता स्थापनेचा निर्णय हा केवळ आकड्यांचा खेळ नाही, तर तो भविष्यातील राजकीय समीकरणांनाही दिशा देणारा ठरू शकतो. भाजपला रोखण्यासाठी पर्यायी आघाडी यशस्वी होणार का, की शेवटच्या क्षणी राजकीय समीकरणं बदलणार, याकडे संपूर्ण जिल्ह्याचं लक्ष लागले आहे. या राजकीय घडामोडींवर आम्ही सतत लक्ष ठेवून आहोत. ताज्या अपडेट्ससाठी आयर्विन टाइम्सला सबस्क्राईब करा, व्हिडिओ लाईक करा आणि तुमचे मत कमेंटमध्ये नक्की सांगा. सांगलीत सत्ता कोणाची?